बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना इथं सुरू झालेली आहे. यामध्ये त्यांना सायकल, पेटी, भांडी मिळणार आहे. काय काय मिळणार आहे? सायकल, पेटी, 30 वस्तू. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या योजनेअंतर्गत सायकल, पेटी, त्याचप्रमाणे घरगुती वापरणाऱ्या एकूण 30 वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे. कोणकोणत्या वस्तू आहेत? तर आता नोंदणीकृत बांधकामगारांना इथं लाभ या योजनेचा इथे मिळणार आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या जे काही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये सायकल, पेटी, 30 वस्तू, भांडी इथं बांधकाम कामगारांना इथं वाटप सुरू झालेलं आहे. आता यामध्ये सायकल का दिली जाते? तर आता बांधकाम कामगारांना रोज कामासाठी लांब अंतर जावे लागते. यासाठी प्रवास सोपा व्हावा यासाठी सायकल त्यांना दिल्या जाते. तर त्याचप्रमाणे अनुदानाच्या स्वरूपामध्ये. तर आता यामध्ये वेळ वाचतो, पैसाही वाचतो. तर आता यामध्ये टूल पेटीचा फायदा. तर आता यामध्ये भरपूर टूल्स केस असतात, त्यामध्ये सेफ्टी किट असते. तर आता बांधकाम कामगारांना साधन वापरण्यासाठी लागतात, तर त्यामध्ये पेटी त्यांना दिली जाते. तर आता बांधकाम कामगारांना एकूण 30 भांडी दिली जाते. 30 भांड्याचा संच घरगुती जे काही उपयोगी जे काही वस्तू आहेत, ते त्यांना बांधकाम कामगारांना इथं दिल्या जातात. ते अगदी मोफत, ₹1 इथं लागत नाही बांधकाम कामगारांना. आता बांधकाम कामगारामध्ये ज्यांची नोंदणी केलेली आहे, तर अशाच बांधकाम कामगारांना ज्यांचं 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेलं आहे, तर अशा बांधकाम. आता यामध्ये जे काही एकूण बांधकाम कामगारांना 30 वस्तू दिल्या जातात. तर सर्वप्रथम यामध्ये जे आहे पाण्याचा जग 2 लिटरवाला दिला जातो. मसाला डब्बा जे की बांधकाम कामगारांना 7 भागावाला एक दिला जातो. डब्बा झाकणासह 14 इंचवाला एक दिला जातो. किती? 14 इंचीवाला, एक 16 इंचीवाला आणि एक 18 इंचीवाला. काय दिला जातो? 16 इंची, 18 इंची. 14, 16, 18. त्यानंतर एक परात दिली जाते. एक प्रेशर कुकर दिला जातो 5 लिटरवाला. त्यानंतर एक स्टीलची कढई दिली जाते. तर आता बांधकामगारांना अत्यावश्यक 10 वस्तूसुद्धा यामध्ये मिळते. त्यामध्ये ब्लँकेट, चादर अशा भरपूर वस्तू आहेत. तर आता बांधकाम कामगारांचे नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ह्या संपूर्ण वस्तू इथं मिळवू शकता. यानंतर कढई झाल्याच्या नंतर आता इथे स्टीलची टाकी मोठी झाकणासह एक तुम्हाला दिली जाते. त्यानंतर ताट तुम्हाला 4 दिले जाते. वाट्या तुम्हाला 8 दिल्या जाते. पाण्याचे ग्लास तुम्हाला 4 दिले जाते. पतले झाकणासह म्हणजे 1 दिलं जाते. पुन्हा हे म्हणजे झाकणासह तुम्हाला पतले झाकण 1 मिळते. त्याच्यासोबत ते तुम्हाला दिले जाते. त्यानंतर एक मोठा चमचा भात वाटपाकरिता तुम्हाला दिला जातो. मोठा चमचा एक वरण वाटपाकरिता. तर एकूण जे की ही 30 भांडी आहे. किती आहे? 30 भांडी तुम्हाला एकूण दिल्या जाते. तर ही 30 भांडी आहे. तर तुम्ही जे की याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बांधकाम कामगारांना 30 भांडी इथे दिल्या जाते. एकूण 30 भांडी आहे. तर काही प्रमाणामध्ये तर आता त्याच्याऐवजी तुम्हाला 10 ते 15,000 पर्यंत जे काही इथं तुम्हाला किटच्या माध्यमातून पैसे देखील दिले जाते. यामध्ये सायकल, पेटी, टूल पेटी, 30 वस्तू मोफत सर्व दिल्या जातात. तर आता यासाठी जे काही पात्र आहेत, तर यामध्ये कोण पात्र आहे? बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत ज्यांची नोंद आहे, तर अशा बांधकामगारांना ज्यांच्याकडे लेबर कार्ड आहे असणे आवश्यक आहे. वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे. किमान 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. नोंदणीकृत बांधकामगारांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र बांधकाम कामगार कार्ड म्हणजे तुमच्याकडे बांधकाम काराची नोंदणी असणे आवश्यक आहे. 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेलं असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, रहिवासी पुरावा इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. लाभ कधी मिळतो? तर यामध्ये 1 ते 3 महिने इथं लागू शकते. काही जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 दिवसामध्ये सुद्धा जे काही भांडी इथं मिळत आहे. यामध्ये आता अर्ज मंजूर न झाल्यास काय करायचे आहे? बांधकाम कामगार जे काही इथं जाऊन चौकशी करायची आहे. जे काही तिथं ज्यांचं ऑफिस आहे तिथं कागदपत्र तपासा, लेखी अर्ज द्या. लेखी अर्ज कशा पद्धतीने इथं द्यायचा आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही इथं लागू झालेले आहे, अर्जसुद्धा सुरू झालेला आहे. यामध्ये नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर,
बीड, जालना, परभणी, पालघर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, वाशिम, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहे आणि या योजनेचा लाभ देखील इथं मिळत आहे. तर आता ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता तुम्हाला जे की बांधकाम कामगार विभाग असं टाकलं तरी येईल किंवा तुम्हाला जी काही वेबसाईट आहे हे तुम्हाला टाकायची आहे. स्टेप बाय स्टेप आपण चेक करून घेऊ. त्यानंतर वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला पहिले जे आहे वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. ज्यांचं कोणाचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल तर त्यांनी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. वर्करवरती क्लिक करा. मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका आणि लॉग इन करा. नोंदणीकृत कामगार. तर आता तुम्हाला योजना इथे सिलेक्ट करायची आहे ज्यांची कोणाची आहे. तर आता सायकल योजना पाहिजे असेल तर सायकल योजनेवरती क्लिक करा. पेटी योजनेचं पाहिजे असेल तर पेटीवरती क्लिक करा. भांडी पाहिजे असेल तर भांडीवरती क्लिक करा. 3 योजनेपैकी तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यावरती क्लिक करा. तर आता फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा. यामध्ये नाव, आधार नंबर, पत्ता, मोबाईल नंबर, नोंदणीकृत बांधकामगारांचा जे काही नंबर आहे ते टाका. बँकेचा तपशील इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं अपलोड करायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बांधकाम कामगार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो आणि तुम्हाला इथं करायचं आहे अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्याच्यानंतर पुन्हा वेबसाईटवरती येऊन लॉग इन करायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन स्टेटस इथून चेक करायचं आहे की तुम्ही तुमचा अर्ज इथं मंजूर झाला का. अर्ज करताना लक्षात ठेवायच्या जे काही गोष्टी आहेत तर यामध्ये व्यवस्थित तुम्ही तुमची नोंदणी करायची आहे. कागदपत्र स्पष्ट दिसतील असं अपलोड करायचं आहे. चुकीची माहिती देऊ नका. आधारला मोबाईल नंबर लिंक, बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. अर्ज न झाल्यास काय करावे आहे? CSC किंवा कामगार कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे. तर आता बांधकाम कामगारांना सायकल, पेटी आणि अत्यावश्यक 30 वस्तू जे की बांधकामगारांना इथे देण्यात येत आहेत तर लगेच लाभ घ्या.